आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवलीत, तेही अगदी माफक दरात. नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत 15,000च्या वर डोळ्यांची ऑपरेशन्स, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार. डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी, सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवेवर, कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या प्रसिद्धी आणि पर्यटकांच्या वाढीसाठी पर्यटन संचालनालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या सहकार्यानं 12 ते 16 ऑगस्ट या कालावधीत आंबोली वर्षा महोत्सव 2023चं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सव आंबोली ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात शुभारंभ करण्यात आला. यावेळी राजन तेली यांच्याबद्दल मंत्री केसरकर काय म्हणाले पाहूया. अनेक लोकांना माहिती आहे की जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वात जास्त रेनफॉल हा या ठिकाणी आंबोलीमध्ये होतो. मी अनावधानाने अमित कामतजींचं नाव घ्यायचं राहिलं. बराच वेळ ते आंबोलीसाठी देत आहेत आणि आंबोलीचे अनेक प्रोजेक्ट जे इनकम्प्लीट आहेत आणि त्यांच्यावर जबाबदारी टाकली होती की तुम्ही स्वतः या. गेले 4 दिवस ते या ठिकाणी उपस्थित आहेत. एक गोष्ट अशी आहे की जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये भारतातला सर्वात जास्त पाऊस हा आंबोलीमध्ये पडतो. कारण चेरापुंजीमध्ये 9 महिने पाऊस पडतो आणि आंबोलीमध्ये फक्त 4 महिने पाऊस पडतो. आणि हायेस्ट नंबर ऑफ वेट डेज म्हणतात, म्हणजे किती दिवस कंटिन्युअस पाऊस पडतो, तर चेरापुंजीमध्ये 30 दिवस पाऊस पडतो कंटिन्युअस जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये, आणि आंबोलीमध्ये 31 दिवस हा पाऊस पडत असतो. आणि म्हणून हायेस्ट वेट डेज सुद्धा आंबोलीला असतात. आणि याच्यामुळे एक नैसर्गिक अशी देणगी आंबोलीला लाभलेली आहे आणि ती जैविक विविधतेची आहे. आणि त्याच्यामुळे हे सौंदर्य जपलं पाहिजे, ही सगळी जबाबदारी आपणा सर्वांचीच असते. मला अतिशय आनंद झाला की सगळीच लोक एका व्यासपीठावर आलेली आहेत. सगळ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन पर्यटनाचा विकास झाला पाहिजे. 100% मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला खरोखर वाटत असेल की पर्यटनाचा विकास झाला पाहिजे, तर राजकारणाची पादत्राणं बाहेर ठेवली पाहिजे आणि विकासामध्ये सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. विकास हा केवळ त्या गावामध्ये मोठी मोठी हॉटेल झाली म्हणजे विकास होत नाही. ज्यावेळेला स्थानिक नागरिकांचा त्याच्यामध्ये सहभाग असतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने हा विकास घडत असतो. आणि म्हणून आंबोलीला जे निसर्गाने दिलंय, फार कमी हिल स्टेशनला हे निसर्गाने दिलेलं आहे. समुद्र किनाऱ्यापासून अत्यंत जवळ असलेली जी हिल स्टेशन आहेत ही जगामध्ये श्रीलंकेमध्ये आहे, परंतु तीच हिल स्टेशन कोकणामध्ये सुद्धा आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यापैकी एक आंबोली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. समुद्राचे वारे ज्यावेळेला सह्याद्रीला येऊन धडकतात त्यावेळेला ते उलट्या दिशेने वळतात. आणि तुम्ही बघितलेलं आहे की कावळेसादचा धबधबा हा उलट्या दिशेने उंच येतो, त्याला एअरफ्लो म्हणतात. आणि अशी एअरफ्लो असलेली मोजकीच जागा असतात की ज्या ठिकाणी हँग ग्लायडिंग होऊ शकतं. हँग ग्लायडिंग हा जगामध्ये अत्यंत लोकप्रिय असा खेळ आहे. आणि अनेक अमेरिकेतील लोक, अनेक जर्मनीमधली लोक ही अनेक वर्ष आंबोलीला येत होती हँग ग्लायडिंग करायला. कारण हँग ग्लायडिंगमध्ये करत असताना ती आपला जो खालचा भाग आहे त्याच्यामध्ये उतरत असतात आणि त्याच्यामुळे मग ते खाली जाऊन मग एसटीच्या टपावर आपले हँग ग्लायडर्स ठेवून येत होते. आणि म्हणून हा सुद्धा प्रोजेक्ट मी मंजूर केलेला होता कावळेसेतला. तो दुर्दैवाने होऊ शकला नाही, परंतु अजून ते पैसे तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे आहे. आणि म्हणून ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी कावळेशेत हे सगळ्यात चांगलं ठिकाण आहे जे मी डेव्हलप करण्यासाठी. बऱ्याच वेळेला असं होतं की मला वेळ नसतो आणि मी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, म्हणून त्याचं डिझायनिंग राहतं. आम्ही जे माझे मित्र आहेत तसे ते एक चांगले आर्किटेक्ट आहेत. जेवढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली उत्कृष्ट पर्यटनामधले जे स्ट्रक्चर्स झाले ते त्यांनी डिझाईन केलेले होते आणि त्याच्यामुळे मी त्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. इथं सगळेच ग्रामस्थ उपस्थित आहेत. जसं आंबोलीचा विकास झाला पाहिजे, आपण जरी आंबोली पर्यटन महोत्सव म्हणत असलो तरी याच्यामध्ये आंबोली, चौगुळ, गेळे आणि पारपोली ही 4 गावं येतात. कारण धबधबा आहे हा सुद्धा पारपोली गावामध्ये येतो. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की गावांची तुम्ही जोपर्यंत एकामेकाशी एकत्र येऊन काम करणार नाही
तोपर्यंत हा निश्चितपणे राहणार की धबधबा विकसित करायचा असेल तर मग त्या ठिकाणी पारकोलीचा सुद्धा प्रश्न येईल. धबधब्याचं पाणी कुठून येतं? चौकुळमधून येतं. धबधब्याला जाणारा रस्ता कुठून जातो? आंबोलीतून येतं. पण हे आंबोली आहे, हे चौकुळ आहे, हे गेळ आहे असं म्हणण्यापेक्षा आपल्या 6 पंचक्रोशीचा विकास झाला पाहिजे. आणि म्हणून हा पंचक्रोशीचा विकास होत असताना आपल्याला उत्कृष्ट फुलपाखरं ही आंबोलीमध्ये बघायला मिळतात. फुलपाखरू ज्या झाडावर येतं त्याला होस्ट प्लांट असं म्हणतात. पण हे होस्ट प्लांट हे सगळ्यात जास्त पारकोली गावामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे ही जी फुलपाखरं आहेत ही फुलपाखरं आंबोलीला उद्यान 100% मी पैसे मंजूर केले. पूर्वी पैसे खर्च झाले आणि पैसे 40 लाख मंजूर केले आणि 50 लाख 1 कोटी लागले तरी ते पैसे देणार. परंतु ते उत्कृष्ट झालं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतलं पाहिजे. केवळ ओगलेने इंटरेस्ट घेतला किंवा काका विसेने इंटरेस्ट घेतला इथपर्यंत ते मर्यादित राहता कामा नये. माहिती देणारं तिथं सरपडणारे सगळ्यात जास्त प्राणी हे आंबोलीमध्ये असतात. ह्या ठिकाणी DFO साहेब आहेत. एक काय असतं की आपण एक नियम लावला की सगळ्यांना सारखा नियम लावतो की रात्रीच्या वेळेला जे पशु बाहेर पडतात त्याच्यामध्ये वाघ असतो, सिंह असतात किंवा आपल्यासारख्या भागामध्ये सिंह नसतो परंतु वाघ असतात, गवे रेडे असतात आणि त्याच्यामुळे आपण रात्रीच्या वेळेला जायला बंद करतो. परंतु सरपटणारे प्राणी हे तुम्हाला दिवसा दिसूच शकत नाहीत. ते रात्रीच्याच वेळेला बघायला लागतात. आणि म्हणून मी हत्तीच्या संदर्भात ज्यावेळेला मीटिंग लावलेली आहे वनमंत्र्यांकडे आणि त्याला अनेक विषय त्याच्यामध्ये ठेवले. त्याच्यामध्ये हा सुद्धा विषय आपल्याला घ्यायला लागेल. हे प्राणी कशा रीतीने दाखवायचे. असं असतं की फॉरेस्ट डिपार्टमेंटला दाखवण्याची इच्छा असते परंतु अनेक लोक ज्याला एक्सकर्शनसाठी येतात त्याला ते मिसॲडव्हेंचर्स करतात. म्हणजे साप हातात घेऊन दाखवणं हे अपेक्षितच नाही आहे. साप किंवा तिथं बेडूक असेल तर त्या बेडुकाला तुम्ही हात लावायचा नाही आहे. बेडुकाचा तुम्ही फोटो काढू शकता. असा ज्या वेळेला एखाद्या फोटो व्हायरल होतो एखाद्या प्रोफेसरचा त्यावेळेला वरून विचारणं होते की हे कसं झालं, त्याला हात कोणी लावायला दिला आणि मग ते DFOना त्याच्याबद्दल विचारलं जातं. आणि म्हणून ह्याच्याबद्दल जागृती ही आपल्या तरुण मुलांमध्ये केली पाहिजे. आपण गाईड बनलं पाहिजे. आपण फुलपाखरं किती प्रकारचे असतात तर मला वाटतं तुम्हाला ओगले अधिक चांगलं सांगू शकतील परंतु 100पेक्षा जास्त व्हरायटी या आंबोलीमध्ये आहेत. आणि ब्ल्यू काय म्हणतात, ब्ल्यू मॉथ ना, ब्ल्यू मर्मन ही जी एक दुर्मिळ जात आहे ही आंबोलीमध्येच आढळते. आणि त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की अशा तऱ्हेची दुर्मिळ ज्या ठिकाणी वनसंपदा आहे त्याला आपण जगासमोर नेलं पाहिजे. तर याच्यासाठी आपल्याला एकत्र बसायला लागेल. लवकरच आपल्या खरं तर मॅडमना माहिती आहे की आपल्या कबुलात दरगावकर समितीची एक समिती निर्माण झालेली आहे ज्याच्यामध्ये मी अध्यक्ष आहे आणि मॅडम आहेत. त्याच्यामध्ये टाउन प्लॅनिंग ऑफिसर आहेत, तुमच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत, गेळेगावचे सरपंच आहेत. लवकरच चौकुळच्या संदर्भातला तिथला प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा मी तिथे जाणार आहे. हल्ली वेळ फार कमी मिळतो. 2 मोठ्या जिल्ह्यांची जबाबदारी आल्यामुळे पालकमंत्री म्हणून इथे यायला वेळ कमी मिळतो. परंतु ज्यावेळेला मी कबुलातदार गावकरच्या संदर्भात मीटिंग घ्यायला येईन, आमचे शशिकांत गावडे सुद्धा त्या ठिकाणी आहेत. सगळ्यांना एकत्र बोलून ज्याला आपल्याला एक चांगलं नियोजन असं आंबोलीचं करायला लागेल. ज्याला आपण म्हणतो की आंबोली आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन क्षेत्र झालं पाहिजे त्यावेळेला लोकांनी तुमच्याकडे असलेल्या सुंदर सुंदर घरामध्ये सुद्धा राहायला आलं पाहिजे. लोक नेहमी येऊन लोकांना हॉटेलमध्ये राहायला आवडतं असं बिलकुल नाही. चौकुळसारख्या गावामध्ये लोक मिलिटरीमध्ये असतात, सुंदर घर आहेत पण दिवस ती संपूर्ण वर्षभर मोकळी असतात. गणपतीला लोक आपल्या घरी येतात. मग त्या ठिकाणी सुद्धा जर पर्यटन आलं पाहिजे तर मग त्याच्यामध्ये बेड अँड ब्रेकफास्ट स्कीम सुरू झाल्या पाहिजेत. मग वाडीवर जाणारे रस्ते सुंदर पाहिजेत, तिथं चांगल्या गार्डन केलेल्या पाहिजेत. हे सगळं प्लॅनिंग तुम्हाला सगळ्यांना केलं पाहिजे. आणि जमिनीचं वाटप होत असताना चांगले रस्ते तुमच्या वाडीवर कसे जातील, तिथं कशा चांगल्या शाळा असतील, हॉस्पिटल कसं चांगलं असेल, या सगळ्याचं नियोजन करण्याची आता तुम्हाला संधी आहे. आणि म्हणून आता मी इथं आल्यानंतर आणि तुम्ही हा कार्यक्रम आपल्या ग्रामपंचायतीच्या समोर घेतल्यानंतर माझं असं लक्षात आलं की इथं सरपंच मॅडम तुम्ही कायमस्वरूपी सुद्धा एक्झिबिशन सेंटर सारखं उभारू शकता. आता जे हे तुम्हाला तंबू दिलेले आहेत कारण तुमच्या समोरून हायवे गेल्यामुळे तुम्हाला परमनंट स्ट्रक्चर उभारता येणार नाही. परंतु हे जे टेम्पररी स्ट्रक्चर्स आहेत अशा तऱ्हेच्या स्ट्रक्चरची तुम्ही मागणी करा.
की जेणेकरून कोणीही पर्यटक आला आंबोलीमध्ये आणि त्याला समजा स्थानिक जेवण जेवायचं असेल तर हे फूड स्टॉल तुम्ही जर कायमस्वरूपी ठेवले तर महिलांना एक कायमस्वरूपी रोजगाराचं माध्यम निर्माण होईल. आणि म्हणून तुम्ही अशी मागणी करा, त्याला ताबडतोब पैसे, म्हणजे मी तुम्हाला एक 8 दिवसामध्ये, कलेक्टर मॅडम इथं आहे, खरं तर 8 दिवस लागता कामा नये मी सांगितलं, आणि कलेक्टर मॅडम तुम्हाला ताबडतोब देतील. तर कामत साहेब याचं एक छान डिझाईन तयार करा आणि जे आपण घाटात जसे लावलेले आहे तशा स्वरूपाच्या मटेरियलचे जर आपण इथे आहे ना परमनंट हे दिलं तर एक एक्झिबिशन सेंटर सारखं जे टेम्पररी सुद्धा असेल की हायवेचं त्याला ऑब्जेक्शन येणार नाही, परंतु आपल्याला कायमस्वरूपी असे महोत्सव घेता येतील तर आपण निश्चितपणे करू. या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की राजेंद्र तेली साहेबांनी मला ह्याच्याबद्दल सांगितलं शिरोड्याच्या संदर्भात. तर तेली साहेब, शिरोड्याचा प्रश्न 1 महिन्यापूर्वी सोडवला, पण मी त्याला फार प्रसिद्धी दिली नाही. शिरोड्याला लोकांची एक मागणी होती की त्यांना कॉम्पन्सेशन कमी मिळालेलं होतं, तर ते कॉम्पन्सेशन देण्याची सुद्धा व्यवस्था केली. त्यांच्या काही केसेस होत्या त्या मागे घेण्याची सुद्धा व्यवस्था केली आणि आता त्याची मोजणी सुद्धा झाली. हे कलेक्टर मॅडमना माहिती आहे कारण त्याचं सगळं, आणि स्थानिक तहसीलदारांना माहिती आहे. परंतु आम्ही हे लो प्रोफाईलवर का करतो की शेवटी लोकांना काहीतरी करून दाखवलं पाहिजे. नुसत्या घोषणा केल्या त्याच्यातून काय घडत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलेला विचार योग्य आहे की ताज सारखं एखादं हॉटेल येणं म्हणजे ते डेस्टिनेशन सेल होतं, की डेस्टिनेशन जगभरामध्ये ओळखलं जातं की इथं ताज हॉटेल आहे, म्हणजे ते चांगलं डेस्टिनेशन असणार अशी त्याची प्रसिद्धी असते. आम्ही पर्यटनासाठी म्हणून 200 कोटीची योजना मंजूर केलेली होती पाणी पुरवठ्याची. त्याचं पाणी अजून मोचेमाळापर्यंत पोहोचलेलं नाही आणि पाणी नाही म्हणून एक पूर्ण हॉटेल तयार होऊन त्या ठिकाणी उभं आहे, परंतु त्याला ते क्वालिटी वॉटर गेलं पाहिजे. अनेक वेळेला असं होतं की पाणी जात असताना लोक ते पाईपलाईन अडवतात. लोकांना लक्षात येत नाही की पुढचा 100-200 लोकांचा रोजगार हा आपल्या त्या पाण्यावर अवलंबून आहे. आता 1 महिन्या-2 महिन्यामध्ये राजेंजी त्या ठिकाणी पाईपलाईनचं काम पूर्ण होईल आणि मग ते हॉटेलचं उद्घाटन सुद्धा आपण येत्या 2 महिन्यामध्ये करू. ते आपल्या जिल्ह्यातलं पहिलं 5 स्टार हॉटेल असणार आहे आणि ताजची सुद्धा सुरुवात आपण करू. परंतु त्याच्याबरोबरच जे मी आता आपल्याला सांगितलं की ॲडव्हेंचर स्पोर्ट्स सेंटर हे जर आपण आंबोलीला करू शकलो आणि त्याच्यासाठी गेळेचे सुद्धा नागरिक या ठिकाणी आहेत, लवकरच मी गेळेला भेट देईन आणि आपण छोटे छोटे दुकानं केलेली असतात. ही दुकानं सगळी फूड कोर्ट सारखं बनलं पाहिजे की तुम्ही मुंबईसारख्या शहरामध्ये गेला की फूड कोर्ट असतं, मग त्याच्यामध्ये एखादा बुट्टा जरी म्हणजे आपण कणीस जरी भाजणारा मनुष्य असला तरी तो तिथंच व्यवसाय करू शकतो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.